नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या पहिल्या पाठाच्या श्लोकांचा अर्थ पाहणार आहोत। पाठाचे नाव आहे सुभाषितानी। सु म्हणजे चांगले, भाषित म्हणजे विचार, ज्यामध्ये चांगले विचार आहे त्या सुभाषित असे म्हणतात। आणि सुभाषितानी हा शब्द बहुवचन आहे। सुभाषितम, सुभाषिते, सुभाषितानी नपुंसकलिंगी प्रथमा बहुवचन। या पाठातील पहिले सुभाषित आहे पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते। प्रथम श्लोकाचा अर्थ आहे पृथिव्यां म्हणजे पृथ्वीमध्ये, त्रीणि रत्नानि तीन रत्ने आहेत, जलम, अन्नम, सुभाषितम। जल म्हणजे पाणी, अन्न आणि सुभाषित म्हणजे चांगले विचार, चांगले श्लोक। परंतु मूढ शब्दाचा अर्थ होतो मूर्ख, परंतु मूर्ख लोकांनी पाषाणखंडेषु, पाषाण म्हणजे दगड आणि खंड म्हणजे तुकडे, दगडाच्या तुकड्यांना रत्नसंज्ञा विधीयते। रत्नाशी संज्ञा म्हणजे नाव, रत्न असं नाव दिलंय। वास्तविक रत्न तीनच आहे, जल, अन्न आणि सुभाषित, परंतु मूर्ख लोकांनी दगडाच्या तुकड्यांना हिरे, माणिक, मोती अशा प्रकारचे नावं दिली आणि रत्न म्हणून संबोधलं। द्वितीय श्लोक आहे सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः सत्येन वाती वायुश्च सर्वं सत्ये प्रतिष्ठितम्। या श्लोकामध्ये सत्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे। सत्य किती इम्पॉर्टंट आहे। सत्येन धार्यते पृथ्वी, सत्यामुळेच पृथ्वी धारण केली जाते, म्हणजे सत्य बोलणाऱ्या लोकांमुळेच पृथ्वी टिकून आहे असा याचा अर्थ करायचा आहे। कारण की सत्य हा कोणी एक वस्तू किंवा वस्तू नाही आहे की ती आपल्यास दिसेल। सत्य हा एक गुण आहे आणि तो व्यक्तीच्या आश्रयाने राहतो। जसं गोडी हा गुण आहे, तो साखरेच्या आश्रयाने राहतो, तसं सत्य हा सुद्धा गुण आहे आणि तो सत्य बोलणाऱ्या लोकांच्या आश्रयाने राहतो। म्हणून सत्येन शब्दाचा अर्थ करायचा सत्य बोलणाऱ्या लोकांमुळे धार्यते पृथ्वी, पृथ्वी टिकून आहे। सत्येन तपते रविः, रवी शब्दाचा अर्थ होतो सूर्य। सत्यवादी लोकांमुळेच, सत्य बोलणाऱ्या लोकांमुळेच सूर्य तापतो, सूर्याचा उदय होतो, सूर्य अस्ताला जातो। सत्येन वाती वायुश्च, वाती म्हणजे वाहने आणि वायू म्हणजे हवा। सत्यवादी लोकांमुळेच हवा वाहते, ऑक्सिजन मिळतोय। म्हणून सर्वं सत्ये प्रतिष्ठितम, सर्वं सगळं काही सत्ये प्रतिष्ठितम, सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे। म्हणून सत्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्व नाही। म्हणून भारत सरकारचं बोधवाक्य आहे सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो। तिसरा श्लोक आहे दाने तपसी शौर्ये च विज्ञाने विनये नये विस्मयो नहि कर्तव्यो बहुरत्ना वसुंधरा। वसुंधरा शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी। ही पृथ्वी कशी आहे? बहुरत्ना, बहु म्हणजे भरपूर रत्न हिच्यामध्ये आहेत। कोणकोणते रत्न आहेत? जसं वरती सांगितलं की सत्य हे एक तत्व आहे आणि ते सत्य बोलणाऱ्या लोकांच्या आश्रयाने राहतो, तद्वत त्याचप्रमाणे दान, तपस्या, शौर्य हे सगळे गुण व्यक्तीच्या आश्रयाने राहतात। म्हणून दान करणारे लोकसुद्धा या जगामध्ये आहेत, तपस्या करणारे लोकसुद्धा या जगामध्ये आहेत, शौर्य म्हणजे पराक्रमी, युद्धाला न घाबरणारे, देशासाठी मरणाला सामोरे जाणारे, विज्ञानी नवनवीन शोध लावणारे, विनये विनम्र, नम्र स्वभावाचे, नये म्हणजे नियमांचं पालन करणारे, माणसाने माणसासारखं कसं वागावं याचे नियम पालन करणारे, किंवा श्रुती शास्त्र यांचे नियम पालन करणारे, लोकमर्यादेचे नियम पालन करणारे, अशा सर्व प्रकारची लोक पृथ्वीवरती आहेत। म्हणून विस्मयो न कर्तव्यो, विस्मय म्हणजे आश्चर्य, आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही। का तर बहुरत्ना वसुंधरा, या पृथ्वीमध्ये अशा प्रकारचे खूप रत्न आहेत। चौथा श्लोक आहे सद्भिरेव सहासीत
सद्भिः कुर्वीत संगतिं सद्भिर्विवादं मैत्रीं च नासद्भिः किंचिदाचरेत। सत म्हणजे चांगले, सद्भिरेव सह आसीत असे दोन शब्द आहेत. चांगल्या लोकांच्याच संगतीमध्ये राहावं. सुभाषितकारांनी मुद्दामून एव शब्द वापरला. सद्भिः एव सह आसीत, चांगल्याच लोकांच्या संगतीत राहावे. सद्भिः कुर्वीत संगतिं, चांगल्या लोकांचीच संगती करावी. सद्भिर्विवादं मैत्रीं च, चांगल्याच लोकांसोबत विवाद करा किंवा मैत्री करा. मैत्री करायची असेल तरीसुद्धा चांगल्या लोकांची करा आणि विवाद करायचा असेल तरीसुद्धा चांगल्याच लोकांचा करा. दुष्ट लोकांच्या सोबत असद्भिः किंचित न आचरेत, दुष्ट लोकांच्या सोबत मित्रताही घातक आहे आणि शत्रुताही घातक आहे. प्रसिद्ध उदाहरण आहे उष्णोदहते चांगारः शीतो कृष्णायते करम. ज्याप्रमाणे कोळसा जर तापलेला असेल तर तो हात जाळतो आणि जर थंड झाला आणि हातात पकडला तरीसुद्धा हात काळे करतो, त्याप्रमाणे सज्जनांची संगती माणसाने करावी, दुर्जनांची कधीच करू नये. दुर्जन जसा शत्रू असले तर धोकादायक आहे, त्याच्यापासून त्रास आहे, त्याचप्रमाणे त्याच्याशी मित्रता असली तरी तीसुद्धा त्रासदायकच आहे. म्हणून असद्भिः किंचित न आचरेत, दुष्ट लोकांसोबत शत्रुता तर नाहीच पण मित्रतासुद्धा करू नये. आणि सज्जनांसोबत नसेल मित्रता करता येत असेल तर नका करू, पण शत्रुता जरी केली तरीसुद्धा तुमचाच फायदा होणार. धनधान्यप्रयोगेषु विद्यायाः संग्रहेषु च आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत. माणसाला सुखी होण्याचा मार्ग या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे आणि त्याला ते सुख प्राप्त करण्याचा मार्ग या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. धन म्हणजे पैसा, धान्य म्हणजे ज्याच्याद्वारे आपण जिवंत राहतो, गहू ज्वारी वगैरे तांदूळ, यांच्या कमवण्यामध्ये, यांना प्राप्त करण्यामध्ये, विद्यायाः संग्रहेषु, विद्येचा संग्रह करण्यामध्ये म्हणजे ज्ञानार्जन करण्यामध्ये, ज्ञान प्राप्त करण्यामध्ये, सद्भिर आहारे म्हणजे भोजनामध्ये, व्यवहारे फिरण्यामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये, बिहेवियर ज्याला आपण म्हणू शकतो. त्यक्त लज्ज, जो लज्जेचा त्याग करतो तोच सुखी होतो. म्हणजे या गोष्टीमध्ये लज्जाचा त्याग करून माणसाने सुखी व्हावं. कोणकोणत्या? एक धनप्रयोगेषु, धन कमवण्यामध्ये, धान्यप्रयोगेषु, धान्य कमवताना, विद्यायाः संग्रहेषु च, विद्येचा संग्रह करता असताना, आहारे जेवत असताना आणि व्यवहारे, या सर्व कामामध्ये जर लज्जा त्यागली तरच मनुष्य सुखी होतो. आणि शेवटचा श्लोक आहे क्षमावशी कृतिर्लोके क्षमया किं न साध्यते शांती खड्गकरे यस्य किं करिष्यति दुर्जनः. या अंतिम श्लोकामध्ये क्षमेला खूप महत्त्व दिलं आहे. क्षमावशी कृतिर्लोके, लोकांना क्षमेच्याद्वारे वश करता येऊ शकतं. लोकांना वश करण्याचं शस्त्र सांगितलं आहे ते म्हणजे क्षमा, माफ करणं. समोरच्याला माफ करणं म्हणजे त्याला एक प्रकारे वश करून घेण्यासारखं आहे. क्षमया किं न साध्यते, क्षमाच्या द्वारा काय साध्य होऊ शकत नाही, म्हणजे सर्व काही साध्य होऊ शकतं. कारण शांती खड्ग करे यस्य, खड्ग शब्दाचा अर्थ होतो तलवार आणि कर शब्दाचा अर्थ होतो हात. शांतिरूपी शस्त्र, शांतिरूपी तलवार ज्याच्या हातामध्ये आहे. किम करिष्यति दुर्जन, दुर्जन तस्य किम करिष्यति, दुर्जन त्याचं काय करू शकेल. म्हणजे एक दिवस दुर्जनाचा सुद्धा सज्जन होतो. जसे की शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळेस थुंकणारा यवनसुद्धा शेवटी नाथ महाराजांच्या पाया पडला आणि माफी मागितली. का? नाथ महाराजांच्या हातात शांतिरूपी शस्त्र होतं. म्हणून ज्याच्या हातामध्ये शांतिरूपी शस्त्र आहे त्याचं दुर्जनसुद्धा काही करू शकत नाही. अशा अर्थाचा हा सुभाषितांचा पाठ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.